प्लेयर म्हणून पाहिलं जातं. मदन, तुमचं देखील दोन शब्द मनोगत व्यक्त करा. नक्कीच आम्ही साहिलच्या मनोगताला मान्यता देऊ, परंतु माझ्याकडून किंवा माझ्या संघाकडून आमच्या संघाला अपेक्षा असेल कमीत कमी आम्ही 3 षटकांमध्ये कमीत कमी 45 ते 50 धावा करण्याचं आम्ही नियोजन करूच. पाहू आता समजेलच अर्ध्या तासामध्ये आपली खेळी. यस, नक्कीच दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. वेल प्लेड टीम मुसाड आणि वेल प्लेड टीम जय गणेश पोसरे. अजय मोरे सरांना विनंती करेन आपण इकडे यायचं आहे, आपला शुभ सन्मान करून रिसीव्ह करायचा आहे. आणि मी विनंती करेन येरुणकर सर आपण आपल्या शुभ हस्ते अजय मोरे सरांना सन्मानित करा. त्याचप्रमाणे आज विशेष उपस्थिती आमचे आदरणीय सन्माननीय प्रशांत सर पुजारी यांना देखील विनंती करतो, सर आपण पहिला सन्मान रिसीव्ह करा, नंतर आपण आम्हाला जोडले जा. प्लीज या सर. कळंबोली नवी मुंबईचा एक गोड आवाज आणि उत्कृष्ट समालोचक म्हणून तुमचं वर्णी आमचे रुपेश चांदे सर यांचे खास मित्र यांचं देखील स्वागत करायचं आहे. आधी अजय सरांचा सन्मान करू आपण. अजय सर मोरे आदरणीय सन्माननीय आमचे येरुणकर सरांच्या माध्यमातून त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच सर, आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलात त्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीने श्री कालभैरव चषक 2025च्या वतीने आपले सहर्ष ऋणी आहोत. आणि आपल्याला विनंती करतो की फायनलचा मेगा मुकाबला आपण बघायचा आहे. सर आपण नवी मुंबईमधील एक गोड आवाज आहे आणि उत्कृष्ट समालोचक म्हणून आहेत आमचे प्रशांत पुजारी सर, यांना देखील सन्मानित करा. माईची शाल, पुष्पगुच्छ आणि एक श्रीफळ देऊन सर्वप्रथम त्यांचं स्वागत करू. वेलकम सर, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेला भेट दिलात. आमचे रूपा चांदे यांच्या माध्यमातून आम्हाला तुमचा आज तुम्हाला पाहण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण या फायनलसाठी प्रशांत पुजारी सरांना ऐकू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स महेश सर. थँक्यू सो मच. नक्कीच रोहितजी, या ठिकाणी हा सर्व आपला जो 88 प्रयत्न आहे हे आपण काहीतरी शिकण्यासाठी करतोय. आपल्याकडे इतर सर्व मान्यवरांना बोलवतोय, त्यांचं मार्गदर्शन घेतोय. याचं कारण हे आहे की आपल्याला काही ज्या त्रुटी आहेत त्या समजाव्यात आणि याच्यातून आपणही काहीतरी शिकावं. तर या सगळ्या माध्यमातून आपण या ठिकाणी पुजारी सर आता आपल्याला आले आहेत. बघूया पुजारी सर, नक्कीच तुमचं सुंदर असं दोन्ही संघाच्या खेळाडूंनी या ठिकाणी लाईनअप करायचं आहे. दोन्ही संघ जे आपले आता फायनल आहेत, मुसाड चांदेवाडी आणि पोसरे, जय गणेश पोसरे. मुसाड चांदेवाडी लवकर या कृपया. आम्हाला माहिती आहे की तुम्ही सकाळपासून आतापर्यंत खूपसा घाम गाळलेला आहे आणि तुमचे चॅम्पियन देखील मोरे साहेब देखील या ठिकाणी आता बघितलं आम्ही आलेले आहेत. तर लवकरात लवकर या ठिकाणी आपण यायचं आहे. दोन्ही लाईनअप साठी थोडंसं आयोजकांना एक वेगळं या ठिकाणी आपण बघितलं गेल्या वेळेला आपल्या महाकालीच्या स्पर्धेच्या वेळेला, तसंच या ठिकाणी देखील त्यांना थोडंसं चांगलं आपलं स्वागत करायचं आहे. तर लवकरात लवकर सर्व खेळाडूंनी या ठिकाणी लाईनअप करायचं. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, 6:15 झालेले आहेत. आणि मुसाड चांदेवाडी निलेशजी, नितीनजी मोरे, रुपेश चांदेजी या लवकर. तुम्हालाही माहिती आहे वेळ कमी भेटेल, इकडे लाईनअप करायचं आहे थोडं. संपूर्ण टीम आणि अंतिम सामना आहे. यानंतर मी या ठिकाणी संपूर्णपणे सूत्र जी देतो ती पुजारी सरांकडे. हॅलो, चला सगळ्यांनी स्वयंसेवक जरा सगळ्यांनी साईडला या. आपल्या एकदा दोन्ही संघाचे प्रतिनिधी आपण स्वयंसेवक लाईनअप करायचं आहे. एका लाईनीमध्ये या. एक शेवटचा मेगा फायनलचा सामना असेल. आयोजकांच्या वतीने आपल्याला हा सामना 11 खेळाडू तुमचे लाईनीमध्ये दोन्ही संघ मैदानामध्ये एंट्री करतील. आणि चला एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा ज्या वेळेला मैदानामध्ये एंट्री करतील. हे 11 शिलेदार दोन्ही संघाकडून A1 पोसरे, जय गणेश पोसरे आणि मुसाड चांदेवाडी संघ. रुपेश शिंदे, आपण त्याला इकडे यायचं आहे, जरा लवकर या, स्पीडअप करा. कम ऑन बॉईज, फास्ट. चला फास्ट, कम ऑन. चला एकदा जोरदार. चला जोरदार टाळ्या होऊ द्या. सगळ्या स्वयंसेवकांनी साईडला उभं राहायचंय. स्वयंसेवक आपले मंडळाचे सर्व कार्यकर्ते त्यांनाही विनंती करतो आपण साईडला या. एक छानसा फोटो घेऊया आणि सामन्याला सुरुवात करूया. सूर्यास्त होतोय, आपल्याला वेळ कमी आहे, वेळ वाया घालवू. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सगळ्यांसाठी. जय गणेश.
जय गणेश पोसरे आणि मुसाड चांदेवाडी. हॅलो प्रज्योत, थोडीशी काळजी अशी घ्या, कुठल्या खेळाडूला दुखापत वगैरे होणार नाही, तर थोडस बी प्रिकॉशन्स घ्या. चला चला 1 2 3 लेट्स गो. चला बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी. हर हर. बोला गणपती बाप्पा. चला चला लाईन अप करा. आणि आता आपण जाऊया प्रशांत सरांकडे. सुमधुर आवाज प्रशांत पुजारी सर. थँक्यू सो मच. नमस्कार, वेलकम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि जमलेल्या तमाम मायबाप जनतेचं मी प्रशांत पुजारी या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. श्री काळभैरव चषक पर्व पहिलं 2025 स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा कित्येक साऱ्या खेळाडूंच्या स्वप्नातली, जी आज मात्र याची ध्येय याची डोळा इथे मात्र साकारली जाते. एक अभिनव उपक्रम हा मात्र घेतला गेलाय 15 गाव क्रिकेट असोसिएशन फेडरेशनच्या माध्यमातून. एक अशी स्पर्धा जी मात्र सर्वांना एकत्रित आणण्याचं काम करतं. क्रिकेट फक्त आणि फक्त क्रिकेट पर्यंत मर्यादित राहिलेलं नाहीये मित्रांनो, तर या क्रिकेटच्या माध्यमातून असंख्य सारा युवा वर्ग, पाहुणे वर्ग, आपला मित्र परिवार, आपले नाते अपतेष्ट हे मात्र एकत्र येऊ लागलेत. आणि याच एक उचित उदाहरण आज मात्र याची ध्येय याची डोळा आपल्या या मैदानावरती पाहायला मिळतं. फायनलचा महाअंतिम 16 मेगा फायनलची मॅच इथे मात्र तुमच्या समोर चालू आहे. एकीकडे आपण पाहणार आहोत मित्रांनो टीम चांदेवाडी मुसाड यांना, आणि दुसरीकडे मात्र आपण पाहणार आहोत टीम जय गणेश पोसरे यांना. टॉस इथे मात्र कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. थोड्याच वेळामध्ये ठिणगी पेटणार आहे आणि ठिणगीचं वातावरण हे वनवेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाहीये. तर प्लीज चला विनंती असेल सर्व स्वयंसेवकांना, आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण की पहिला चेंडू डिलिव्हर होईल आणि त्याच्यानंतर मात्र एक वेगळा विध्वंस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निश्चित स्वरूपाने पाहायला मिळणार आहे. चला चला विनंती असेल प्लीज थोडंसं स्पीडअप करायचा, वेळ कमी आपल्याकडे. सूर्य सूर्यास्ताकडे निघालाय, थोड्याच वेळामध्ये सूर्यास्त होईल, अंधाराचा इम्पॅक्ट होऊ शकतो. हॅलो, या ठिकाणी पंच म्हणून भूमिका पार पाडतील राज उतेकर आणि विशाल तामणकर. दिलीप सर तुम्हाला. तर मनपूर्वक सहर्ष स्वागत तमाम खेळाडू वर्गांचं पुन्हा एकदा मी करतो. आणि राज आणि दिलीप, अच्छा विशाल आहेत तिकडे सर. सर्व खेळाडूंना मात्र एक विनंती करेन की चला मित्रांनो, संपूर्ण दिवसभर खूप तुमची लाख मोलाची साथ राहिली आणि शेवटच्या मॅच साठी देखील तीच मी अपेक्षा वर्तित करतो. आणि बघा विशालजी प्लीज चला. या ठिकाणी ऍक्च्युअली विशाल यांचीच टीम असल्यामुळे मी अध्यक्ष दिलीप उतेकरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पंच म्हणून भूमिका पार पाडायची आहे. सोबतच असेल आपल्या राज उतेकर. पुजारी सर कंटिन्यू. या संशय स्वरूपाने अध्यक्ष साहेबांच्या खांद्यांवरती थोडासा भार आता वाढूयात, कारण की संपूर्ण हंगाम थोडासा जास्त भार त्यांच्या खांद्यांनी पेलवलात. हे मजबूत खांदे ज्यांनी देश सेवामध्ये हे खांदे अपनावले, त्याच्यामुळे हे सर्वसाधारण वजन त्यांच्या खांद्यांसाठी मी तर म्हणेन की खूप लहान आहे. परंतु त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात, ज्या प्रकारे त्यांची पाठराखण राहिली, त्यांचं मार्गदर्शन राहिलंय. याबद्दल दिलीपजी उतेकर साहेब तुमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की लगाच आपण मात्र मैदानाकडे रवाना व्हायचंय, जिथे मात्र आता आपण पंचांच्या भूमिकेमध्ये दिलीप सरांना पाहणार आहोत. लाभले अमास भाग्य बोलतो मराठी. आणि निश्चित स्वरूपाने त्याच प्रकारे म्हणावं लागेल की आज मराठीमध्ये समालोचन करण्याची संधी इथे मात्र मिळाली. याबद्दल नक्कीच आयोजकांचा मी आभार व्यक्त करतो. याच मैदानाच्या बाजूने जात होतो, रुपेशचा फोन आला की रुपेश जर प्रशांत जर वेळ भेटला तर नक्की आमची मॅच चालू आहे. आणि मला पण भरपूर चांगलं वाटलं. रुपेश खूप चांगला खेळाडू, खूप जाणता खेळाडू. या पंचकुशीमध्ये जर का सांगायचं म्हणलं तर पेंदर संघाने एकेकाळचा काळ गाजवलाय, दादागिरी निर्माण केली आहे. आणि त्याच पेंदर गावाला कित्येक तरी वर्ष बिलॉंग करणारा, ॲज अ ओपनरच्या भूमिकेमध्ये दिसणारा रुपेश हा गोलंदाज निश्चित स्वरूपाने एक मोठा खेळाडू ठरलाय. आणि त्याच्या सानिध्यामध्ये काही ठिकाणी मला देखील खेळण्याची संधी मिळाली. मैत्रीचं नातं तिथं गोड झालं आणि बघता बघता ही मैत्री एवढी घट्ट झाली की आज मात्र आवर्जून रुपेशची मात्र विनंती आली की प्रशांत जर वेळ भेटला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये ये रे बाबा आमची स्पर्धा पाहण्यासाठी. आणि मी तर म्हणेन की माझं भाग्य, मी फक्त मैदानावरती आलो, परंतु आयोजकांनी मात्र संधी दिली की एक मॅच जर तुम्ही कराल तर आम्हाला खूप बरं वाटेल. आणि लगेच जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहतो की फायनलची अंतिम मॅच इथे मात्र चालू होते. स्ट्राईक वरती आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅट्समन जो मात्र ओळखला जातो षटकारांसाठीच फक्त, तो मात्र स्ट्राईक वरती आपण पाहतोय मदन. तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय अक्षय. आणि बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज फैजल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू
यावेळेस मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू स्क्वेअर कटचा अप्रतिम मुजाहिरा, चेंडू फरार सीमारेषेच्या पलीकडे येतोय 4 धावांसाठी दणदणीत चौकार. राजा 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 करे जागा बनवली. स्क्वेअर कटचा प्रति मुजाहिरा मात्र इथे पाहायला मिळाला. चेंडू फरार होतोय डीप पॉइंटच्या दिशेने, जिथे मात्र मिळतील 4 धावा. चौकाराने मात्र इथे आगाज केलाय, सुरुवात केली मदनने. एक अप्रतिम स्ट्राइक इथे मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बघा चतुराई स्पष्ट ठरते योग्य पद्धतीने. चेंडू डीप थर्ड मॅनच्या दिशेने जातोय खूप चांगल्या पद्धतीने. इथे मात्र चेंडूला रोखण्यामध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र यशस्वी होत आहेत. चेंडू मात्र रोखला जातोय आणि 2 अमूल्य धावा इथे मात्र थांबवल्या जात आहेत. पुजारी सर, नक्कीच या ठिकाणी जो फैसल हा जो आमचा खेळाडू आहे, मी काही खेळाडूंची तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. तर गेल्या 2023-24 या एकूण कालांतरीच्या वर्षामध्ये उदयोन्मुख खेळाडू म्हणून 15 गावाचा असं त्याचा लौकिक त्याचं मिळवलेलं आहे. तर नक्कीच हा एक आमच्या 15 गावातला एक उत्कृष्ट असा वेगवान गोलंदाज म्हणून हा नक्कीच आता नाव रूपाला येत आहे. निश्चित स्वरूपाने ज्या प्रकारे चर्चा चाललेली की 15 गाव फेडरेशन अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. मनामध्ये इच्छा एकच आहे, मनामध्ये ध्येय एकच आहे, ते म्हणजे जे खेळाडू आहेत, जे युवा वर्ग आहेत त्यांना एकत्रित आणण्याचं, कलागुण त्यांच्याकडे जे आहेत त्यांना मात्र सादर करण्याचं. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये एक खेळाडू आम्हाला असा द्यायचा आहे जो मात्र आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव येणाऱ्या भविष्यामध्ये टेनिसच्या वेगळ्या उंचीवरती घेऊन जाईल. ISPL ची ट्रेंड चालू आहे, त्याचबरोबर 10PL चालू आहेत, मोठमोठ्या स्पर्धा आजच्या घडीला चालू आहेत, लाख लाख रुपयांच्या क्रिकेटच्या स्पर्धा चालू आहेत. आणि अशा छोट्या छोट्या स्पर्धा खेळतच तुम्ही काय मोठ्या उंचीवरती जातात. आणि हेच काहीतरी करण्याचा ध्येय कुठेतरी 15 गाव फेडरेशननी निश्चित स्वरूपाने घेतलाय. वेगवान चेंडू होता, चेंडूला डिस्पॅच केले लॉंग ऑनच्या दिशेने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळत आहे. कौतुक करावं लागेल, काय क्षेत्ररक्षण चाललंय. दर्जा बघा क्षेत्ररक्षणाचा काय पाहायला मिळतोय. याआधी थर्ड मॅनच्या दिशेमध्ये या क्षेत्ररक्षण केलं आणि मात्र इथे आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेमध्ये असलेला क्षेत्ररक्षक ज्याची वयकाठी 14 वर्षाची आहे. मित्रांनो, सुरुवातीला जेव्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलो त्यावेळी मात्र सर्वांनीच भरभरून कौतुक केलं जय गणेश पोसरे या टीमचं. कारण की या टीम मध्ये जे खेळाडू आपण पाहतो ना मित्रांनो, यांची एव्हरेज वयाची काठी जर का पाहिली ना तर ती म्हणजे 15 ते 25च्या घरामध्ये मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हा रायझिंग खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे, उदयमुख खेळाडूंचा भरलेला असलेला संघ आहे. आणि या संघाकडे पोटेन्शियल भरपूर आहे, या संघाकडे एन्थुझियाम भरपूर आहे. फक्त ही ठिणगी आहे, वनवा दाखवलं शेती शांत राहणार नाहीये. आखूड टप्प्याचा चेंडू लॉफ केला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी येतोय नेत्रदीपक षटकार. बोला जय दिवसभर बरसलाय मित्र. असं म्हणजे आज संपूर्ण दिवसभर ज्या प्रकारे सूर्य तळपलाय ना उन्हाच्या तडाख्याने, त्याच प्रकारे हा अक्षय देखील मैदानाच्या आतमध्ये षटकाराने चौकाराने तळपलाय. आज संपूर्ण दिवसभर आपल्या टीम साठी आज रन मशीनच्या भूमिकेमध्ये त्याची प्रत्येक खेळी अगदी आपल्याला जवळून पाहायला मिळाली आहे. आणि अंतिम फायनलच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा तो बरसलाय आणि आपले इरादे, आपली मनशा यावेळेस पुन्हा एकदा स्पष्ट करतायत. ओव्हरपिच चेंडू होता, लॉफ केला ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. लांबच लांब येतोय हा खणखणीत षटकार. एकीकडे कर्दनकाळ अक्षय पाहायला मिळतोय आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय की संत गतीने चालणारा मदन आपल्याला पाहायला मिळतोय. सर दोघेही हे जे खेळाडू आहेत हे सख्खे भाऊ आहेत आणि यांच्यातच कॉम्पिटिशन असतं की लेफ्ट साईडला मी किती लांब मारतो आणि राईट साईडला तू किती लांब मारतोस. आणि हे आम्ही हा संपूर्णपणे हा जो क्रिकेटचा आस्वाद आहे तो आम्हाला इथे बसून घेता येतो. आणि नक्कीच हे दोन्ही जे भाऊ आहेत हे प्रत्येक संघासाठी नेहमी कर्दनकाळच ठरतात. निश्चित स्वरूपाने A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांदेवाडी मुसा टीमची जी मात्र बरसले विरोधकांच्या वरती खतरनाक खेळ चालू आहे मित्रांनो. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय स्कोर मात्र जाऊन थांबतोय तब्बल 19च्या घरामध्ये. 19 रन, लॉस ऑफ 0 विकेट.
नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र आलेले आहेत गणेश. पहिला चेंडू कमालीचा होता गणेश यांचा. पंचांनी मात्र इथे इशारा दर्शवला, इट्स अ डॉट बॉल. वाईट बॉल आहे, कॉल दिलाय तिसऱ्या पंचांकडे. तर चला DRS यायचे आपण इन ऍक्शन. तिसऱ्या पंचांसाठी इथे मात्र कॉल दिला गेलाय. वाईट साठी हा कॉल असणार आहे. मित्रांनो, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा DRS जेव्हा अपनावला गेला ती मॅच होती श्रीलंका वर्सेस इंडिया आणि त्याच्यामध्ये वीरेंद्र सेहवाग हा बाद ठरला होता. हा DRSचा एक इतिहास आहे. जेव्हा इंटरनॅशनल पातळीवरती DRS आणला गेला होता आणि जवळजवळ आपण पाहतोय की आता मात्र इथे पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला गेलाय. पंचांचा रिव्ह्यू असणार आहे हा. शफल अक्रॉस द लाईन. पंच आमच्या इथे मात्र पाहनिशा करतायत. उघडा डोळे पहा नीट. तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. उतेकर सरांचा इथे मात्र निर्णय योग्य असेल, मी तर असंच म्हणेन. आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने मात्र गोलंदाज गणेश मात्र आपली इरादा स्पष्ट करतायत. पहिल्या षटकामध्ये भरून मारा पडलाय आणि त्याला मात्र कुठेतरी डॅमेज कंट्रोलिंगचं काम गणेश करणार का. इथे मात्र फसवा चेंडू धीम्या गतीने व्हेरिएशन इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. मागील चेंडूवरती थोडासा वेग आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती मात्र आपण पाहतो की थोडंसं धीमी केलं गेलं. ऍक्सलरेशन जो होता ना त्याच्यावर तू पाय थोडासा बाजूला केला गेलाय. बघा परिवर्तन, निसर्गाचा नियम आहे, सातत्याने परिवर्तन करणं ही काळाची गरज आहे आणि तोच वेगामध्ये परिवर्तन गणेश यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. तिसरा फसवा चेंडू, क्या बात है, लाजवाब गोलंदाजी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये गणेश टाकतायत. क्या बात आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा पडल्या होत्या, परंतु झालंय ते विसरून करायचंय काय याच्यावरती मला फोकस करायचा आहे आणि गणेशने तेच मात्र दाखवलं. आपली मनशा, आपले इरादे, आपली भूमिका इथे मात्र स्पष्ट करत पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न गणेशने जरूर केलाय. यावेळेस फ्लॉप केलाय चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्रक्षेत्र तैनात बघायची भूमिका. चेंडू होतोय फरार 6 धावांसाठी सीमारेषेच्या पलीकडे. येतोय दणदणीत षटकार. लोअर फुलटॉ चेंडू होता. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावर येतोय बॅक टू बॅक अजून एक षटकार. आतापर्यंत अक्षयने 3 चेंडूंचा सामना केला आणि 3ही चेंडूंमध्ये 3 मोठे षटकार खेळत धावफलकावरती धावा गोळा केल्यात. सिंगल डबलची भाषा या खेळाडूला माहिती नाहीये. कदाचित शाळेमध्ये गेल्यानंतर गणिताच्या तासाला 1 आणि 2 त्याने पाहिलेच नाहीयेत. फक्त आणि फक्त चौकार आणि षटकारच पाहिलेत की काय असं मला वाटतंय. माफ करा, मदननी मारलेत. बॅटीचा टॉप एज घेत चेंडू मात्र विकेट वरतीच थोडासा नाचतोय. षटकाची इथे मात्र सांगता होते आणि षटकाच्या सांगतेने मात्र धावफलकावरती आपण पाहतोय धावसंख्या सिरवलेली आहे 31. 31च्या घरामध्ये. स्कोर आपण पाहतोय 31. 31 धावा. सूत्रांकडून जी आम्हाला माहिती मिळते की आमचे खेळाडू फक्त आणि फक्त गाव अंतर्गत क्रिकेटच्या स्पर्धा खेळत नाहीत, तर आमचे खेळाडू हे ओपनच्या क्रिकेटच्या स्पर्धा देखील खेळतात. आणि याचाच नुकताच जर का चर्चा करायचा विषय म्हणला तर प्रहार चषक, खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा, ओपनची क्रिकेटची स्पर्धा जी पुणे इथे कंप्लीट झाली आणि तिथे मात्र याच खेळाडूंनी मात्र 4 चेंडूंवरती 4 षटकार लगावले मदनने आणि हा खूप मोठा अभिमानाचा गोष्ट आहे. यावेळेस मात्र चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू काहीसा काळ हवेमध्ये आणि चेंडू हातामधून निसटलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक उभा होता. लॉलीपॉप चेंडू हातामध्ये आला परंतु चेंडू मात्र हातामधून निसटलाय. फैजल तिथे उपस्थित होते. बघा या गोष्टी कधी कधी क्रिकेटमध्ये होत असतात. जेव्हा प्रेशर आपल्यावरती पडतं ना, दबाव जेव्हा आपल्यावरती पडतो ना, या दबावाच्या पोटी या चुका घडत असतात आणि या चुकांना कुठेतरी विसरायचं असतं आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये फोकस करायचं असतं. काय झालं, काय गेलं, काय घडलं याहून अधिक महत्वाचं असतं आपल्याला काय करायचं. भविष्याचा थोडासा वेध घेत राहा आणि चुका कमी करत राहा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असेल. मिस्ट्रायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक कॅच कंप्लीट आणि फलंदाज इथे मात्र बाद होतील. आपण पाहतोय अक्षय यांच्या खेळीचा होतोय अंत. मला बाय दारुड्या भेटलाय नवरा.
कारण की मागील चेंडूवरती क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली, कॅच हातामधून निसटला, परंतु त्यानंतर बघा पुढच्या चेंडूवरती मात्र प्रत्युत्तर दिलं आणि फलंदाज अक्षयला मात्र दाखवला तंबूचा रस्ता. बघा जय गणेश पोसरे टीम तुमचा 12th मॅन प्लीज पाठवून द्या, कारण की कॅच कोण पकडतोय, चेंडू कुणाकडे जातो, या सर्व गोष्टी आम्हाला इत्तमभूत पद्धतीने मेंटेन ठेवायच्या आहेत. सुजलने पकडलाय हा कॅच. प्लीज 12 प्लेयर असेल तर प्लीज पाठवून द्या लवकर. तर निश्चित स्वरूपाने खूप अप्रतिम अशी क्रिकेटची स्पर्धा आज मात्र याची डोळे आपल्याला पाहायला मिळतात. एक जबरदस्त असं प्लॅटफॉर्म, सुसज्ज असं आयोजन, देखणं आयोजन, लाखभर रुपयाची क्रिकेटची स्पर्धा देखील याला लाजवेल एवढी मोठी अशी क्रिकेटची स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. सर्व गोष्ट इथं मात्र आयोजकांच्या माध्यमातून योग्य पद्धतीने दिल्या गेल्यात. लाईव्ह टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपण पाहतो की लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे. एयू एंटरटेनमेंट, मी तर म्हणेन की एयू लाईव्ह यांचा आपण आभार व्यक्त केलं पाहिजे. त्याचबरोबर आपण पाहतो की पंच योग्य पद्धतीचे वेगळ्या दर्जाचे वापरले जात आहेत. संपूर्ण माहिती इत्तमभूत पद्धतीने मात्र मेंटेन ठेवली गेली आयोजकांच्या माध्यमातून. कुठला खेळाडू कुठल्या गावामधून खेळला, किती वेळासाठी खेळला, त्याच्या सर्व गोष्टी इथे मेंटेन केल्या गेल्यात. मी तर म्हणेन की भारत सरकारकडे एखाद्या माणसाचा डेटा नसेल तेवढा चांगला डेटा इथे मेंटेन केला आयोजकांनी. म्हणजे एखादा खेळाडू इथून गायब झाला तर मी म्हणेन की सीबीआय देखील शोधून आणू शकत नाही, एवढी चांगली माहिती इथे आम्ही मेंटेन केली. आणि या फेडरेशनचं नक्कीच कौतुक करावं लागेल. मनामध्ये एकच इच्छा, मनामध्ये एकच ध्यास, तो म्हणजे एवढाच की क्रिकेटला वेगळ्या उंचीवरती घेऊन जायचं आहे, क्रिकेटला वेगळ्या दर्जाचं दाखवायचं आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आमच्या गावातला, आमच्या तालुक्याचा, आमच्या जिल्ह्यातला हा खेळाडू मात्र भारतावरती टेनिस पटलावरती चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवेल. आणि हो, निश्चित स्वरूपाने याच्यात कुठलीही शंका नाहीये. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. स्कोर मात्र आपल्याला पाहायला मिळतो स्कोर कार्डवरती 35, 35च्या घरामध्ये 36 36 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव फलकावरती शेवटचं षटक हे मार्गस्थ आहे मित्रांनो. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज साहिल यांना आपण पाहतोय, नवोदित खेळाडू. राईट ओव्हर द विकेट, वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटच्या अंतिम चरणामध्ये डिलिव्हर करायचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा इथे मात्र इट्स अ वाईट बॉल. निश्चित स्वरूपाने यावेळेस ऑन साइडला हवेमध्ये चेंडू फरार झालाय. मिड विकेटच्या दिशेने येतोय दणदणीत षटकार. हे प्रभु, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? मग आमचे डान्सिंग अंपायर, आमचे उतेकर साहेब खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र एंटरटेन करतायत. आयुष्यातला महत्वाचा वेळ देश सेवेसाठी दिला, आता थोडा वेळ क्रिकेट सेवेसाठी देऊयात. थोडासा स्पीडअप करायचंय. चांगले पंच आहेत, चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि चांगले समालोचक देखील आहेत आणि नक्कीच त्यांचा आपण आभार व्यक्त करूयात. सर्वच समालोचक त्यांचं मात्र उत्स्फूर्तपणे कौतुक करतात, कारण की आज आम्ही त्यांच्यामुळे घडतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून हा चेंडू मात्र डिलिव्हर केलाय 4 धाब्यांसाठी. बॅक टू बॅक प्रत्येक चेंडूवरती इथे मात्र मोठे फटके खेळले जात आहेत. अक्षय कोण थांबवेल या अक्षयाला, आणि थांबणार तो अक्षय कसला, आणि याच मदन कसला. आणि या चौकाराच्या बरोबर मात्र आपण पाहतोय की पहिल्या सत्राचा खेळ इथे संपुष्टामध्ये आलेला आहे आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर मात्र जाऊन थांबतोय तब्बल 47च्या घरामध्ये. हंपर द्या निर्णय लवकर, हंपर द्या निर्णय लवकर, नाही तर तुम्ही आता बाल पंक्चर, नाही तर तुम्ही आता बाल पंक्चर. बॅट्समन षटकार मारी, बॅट्समन षटकार मारी, दूर दूर षटकार मारी. न फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डिंग बेडूक चापी. न कॅप्टन त्याच्यावरी, कॅप्टन त्याच्यावरी, त्याच्यावर ताव काढी. न आयोजक गालात असतो, आयोजक गालात असतो, योगेश वाघधवला गातो. थँक्यू सो मच डीजे. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय संपूर्ण दिवसभर केलेली मेहनत आणि प्रत्येकाने दिलेलं योगदान हे एका संगीतामध्ये आपल्या डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. आभार व्यक्त करूया डीजेचा, आभार व्यक्त करूयात मंडप डेकोरेशनचा, आभार व्यक्त करूया सर्व खेळाडूंचा, आभार व्यक्त करूयात आयोजकांचं, आभार व्यक्त करूया सर्व टीमचा, आभार व्यक्त करूया सर्व स्वयंसेवकांचं, आभार व्यक्त करूयात त्या सर्व मायबाप जनतेचं ज्यांनी मात्र प्रत्येक वेळेला खेळाडूंना अक्षरशः डोक्यावरती घेतलं, आणि आभार व्यक्त करूयात त्या
सर्व चाहत्यांचं ज्यांनी मात्र या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी भरभरून प्रेम दिलं. पहिलं वर्ष आहे आणि पहिला ये साल है और क्या बेमिसाल है. मी तर एवढं सांगेल या स्पर्धेसाठी श्री काळभैरव चषक 2025 ची स्पर्धा आज मात्र निश्चित स्वरूपाने यशस्वी झाली, याच्यात कुठलीही शंका नाहीये. सर्व गोष्टी योग्य पद्धतीने इत्तमभूत पद्धतीने पूर्णचं काम आयोजकांच्या माध्यमातून केलं गेलं. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टिंग आपल्याला पाहायला मिळाली, योग्य सुशिक्षित पंच आपल्याला पाहायला मिळाले, सर्व आदर्श खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले ज्यांनी मात्र योग्य पद्धतीने शिस्तीचं खूप चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केली. या सर्वांचा आभार जाता जाता व्यक्त करूयात, कारण की शेवटचं अंतिम सत्र या संपूर्ण दिवसभरामधलं आता मात्र आपल्या समोर येते. येणारे चेंडू असतील 18 आणि आवश्यकता असेल विजयासाठी ती म्हणजे 48 धावांची. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्येचा वर्षाव आपल्याला अक्षय मदन नावाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यालाच मात्र सडेतोड उत्तर ईट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट दिलं जाणार का, हा सर्वाधिक मोठा प्रश्न आहे. काय घडलंय, काय झालंय याच्याकडे लक्ष वेधू नका मित्रांनो, काय करायचंय याच्याकडे लक्ष वेधा. हेच मात्र सांगत दोन्ही टीमला देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा. 18 चेंडू आवश्यकता असेल विजयासाठी ती म्हणजे 48 धावांची. नक्कीच सर, अतिशय सुंदर असं तुमचं या ठिकाणी मंजू वाणीतलं हे समालोचन आम्हाला ऐकायला भेटते. आणि फेडरेशन आज 6 वर्षाची झालेली असली तरी आम्ही या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी वी आर ऑलवेज इन टू द स्टुडंट, सो वी आर ट्राईंग टू लेवल अवर बेस्ट. आम्ही तुम्हाला बोलवण्याचं कारण हेच आहे की आमच्या समालोचकांना हे सांगायचं आहे की तुमचा आवाज जरी गोड असला तरी शब्दफेकी कशी हवी, कशा पद्धतीमध्ये आपण सादर करणं गरजेचं आहे. आणि नक्कीच आता आपण पुढचा हा चेंडू मदन यांचा. परफेक्ट ऑलराऊंडर मिस्टर कन्सिस्टन्स. इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला आलाय अक्षय, नाही मदन, माफ करा मदन आलाय. अक्षय आणि मदन मध्ये मी थोडासा कन्फ्युज झालो. एक दिवस त्यांच्या घरी जावं लागेल, भेटावं लागेल आणि नक्की मदन कुठला आणि अक्षय कुठला हे डिफरन्स मला समजून घ्यावं लागेल. यस, नक्कीच आभार तुमचा. आताच तुम्ही मला इन्व्हिटेशन दिलं जत्रेचं. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मदन पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करतो, एक धाव जरूर येते. फुलटॉस चेंडू आणि सरळ त्याला भिरकावलाय. फाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात. कॅच कंप्लीट केला जातो संकेत चांदेच्या माध्यमातून आणि मोठी विकेट इथे मात्र पहिल्या षटकामध्ये गारद करतोय गोलंदाज मदन. या सालीचा बाजूवालीचा घेतला गेलाय पंचांकडून. चला या वेस्ट साइडच्या वरती जर चेंडू असेल तर तो मात्र नो करार दिला जाईल आणि त्यावेळेसाठी बॅट्समन कुठं उभा होता हे महत्वाचं. यस, लीगल डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी, बॅट्समन आउट. यस, साहिल मात्र बाद होत आहेत. कौतुक करेन जय गणेश पोसरे टीमचं. संपूर्ण दिवसभर काय खेळलेत मित्रांनो. नवोदित खेळाडू आहेत, यंगस्टर या टीम मध्ये आहेत, कमी वयाचे खेळाडू या टीम मध्ये आहेत. परंतु क्रिकेट हे एकमेव असं प्लॅटफॉर्म आहे जिथे वयाला मर्यादा नाहीये. इथे छोट्यातला छोटा मोठा स्टार बनू शकतो आणि मोठ्यातला मोठा हिरो कधी झिरो बनू शकतो याचा ठाव ठिकाणा क्रिकेटला देखील माहित नाहीये का. असंच असतं क्रिकेट, असं झालंच पाहिजे क्रिकेट आणि असंच होणार क्रिकेट आणि हेच क्रिकेट मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. यस, निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय डीजे सिस्टीम ज्यांच्या माध्यमातून इथे आम्हाला आज अनुभवायला मिळते. अर्थात अविनाश दादा पवार जे प्रोप्रायटर आहेत डीजेचे. तर मी अविनाश दादा पवार साहेबांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत निश्चित स्वरूपाने करतो. या पंचकृषीमध्ये होणाऱ्या मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की हे जे आमचे डीजे ऑपरेटर आहेत ते स्पेशली ओळखले जातात त्यांच्या या वादनासाठी आणि हा त्यांचा सेटअप संपूर्ण आहे. ते अविनाशजी पवार साहेब हे इथे मात्र आलेत, त्यांचं देखील आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. राईट मोर द विकेट, चेंडू लॉफ केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र मिसटायमिंग स्ट्रोक, नीटच्या संपर्कामध्ये येत नाहीयेत. अजून एक मोठा विकेट इथे मात्र गारद झालाय. आणि जवळजवळ जर का सांगायचं म्हटलं तर मदनने ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे मी तर एवढंच सांगेन फास्ट अँड फ्युरियस हा गोलंदाज आहे. अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी करणे, फलंदाजांना चकवा देणे आणि त्यांच्या पायामध्ये बेड्या लावणे आणि अंकुश लावणे मित्रांनो धावफलकावरती, ही त्याची रणनीती आता मात्र स्पष्ट आपल्याला पाहायला मिळाले. आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतो की जय गणेश पोसरे अर्थात साहिल सुतार कुठेतरी विचार करतोय चुकलं कुठं, हा सर्वाधिक मोठा प्रश्न त्याच्या डोळ्याच्या समोर अक्षरशः एखाद्या मोठ्या वादळाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. तर खूप मोठं वादळ आणि वादळामध्ये अक्षरशः संघ अडकलाय की काय. परंतु या वादळाच्या दरीमधून स्वतःला बाहेर काढायचं असेल तर मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. चेंडू मात्र विसावतोय पुन्हा एकदा रुपेश यांच्या हातामध्ये.
नवीन फलंदाज सुजल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला कॅच कंप्लीट केला होता सुजलने मागील सत्रामध्ये. अजून एक चांगला चेंडू, बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र निर्धाव टाकले गेलेत. निर्विवाद वर्चस्व काय असतं ना मित्रांनो, वन साइड मुकाबला जिंकणे. आज संपूर्ण दिवसभर मुसाड चांदेवाडीने हे निश्चित स्वरूपाने दाखवले. त्यांच्याकडे असलेली ताकद, त्यांच्याकडे असलेली काबिलियत, त्यांच्याकडे असलेली गुणवत्ता, या सर्व गोष्टींचं खूप चांगल्या पद्धतीने समीकरण आखलं गेलं आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतो या संघाने आज संपूर्ण दिवसभर गाजवलाय. परंतु हम भी रुकने वालों में से नहीं है, मुकाबला अभी भी शेष है. हे कदाचित सांगतोय सुजल. षटकार येतोय 6 धावांसाठी फाईनच्या डोक्यावरून. धर्माचा विजय, अभिमान आमुचा, प्रभू श्रीरामाचा जन्म इथे झाला. मित्रांनो, खऱ्या अर्थाने प्रभू श्रीराम नवमीचा हा दिवस आणि आज तमाम क्रीडा रसिकांना, खेळाडूंना प्रभू श्रीराम जन्मोत्सव रामनवमीच्या मात्र खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. जाता जाता कदाचित मला असं वाटतं की आज संपूर्ण दिवसभर खेळाडू इथे होते, त्यामुळे कदाचित खूप कमी खेळाडू असतील जे मंदिरात गेले असतील. पण सर्वांना बाबांना विनंती करतो की आज नक्की वेळ मिळाला तर प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये आवर्जून जावा, कारण की आपली लाईफस्टाईल एवढी बिझी झाली आहे. सकाळी 7:55 ची लोकल आणि रात्री 9:55 ची लोकल, एवढ्यामध्येच आपलं आयुष्य लटकलंय. त्याच्यामुळे घराला वेळ कमी देतो आणि कामाला वेळ जास्त देतो. परंतु या हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आलोय आणि भाग्य असं म्हणा मित्रांनो, 190 पेक्षा जास्त देश आहेत आणि भारत देशामध्ये आपला जन्म झालाय, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये जन्म झालाय आणि सर्वाधिक गर्वाची गोष्ट अशी की हिंदू म्हणून आपण जन्माला आलोय. त्यामुळे या जन्माचं आपलं लागणं लागतं, काहीतरी देणं लागतं की किमान आजचा एक दिवस प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये जावा, आपलं नतमस्तक करा डोकं आणि या देशाला उज्ज्वल भविष्य विकासा देशात घेऊन जाऊ देत. कुठल्याही प्रकारचे वादविवाद होऊ नयेत, माणूस माणसाप्रमाणे जगू देत, या साऱ्या प्रार्थना करा आणि निश्चित स्वरूपाने प्रभू श्रीराम त्याच्यावरती आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतील. 11 धावा झाल्यात, आवश्यकता असेल 11 चेंडूंमध्ये 37 धावांची. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, फिरकीचा जादूगर या टीमचा. अर्थातच आपण पाहतो की ओम सुर्वे आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट आर्म गोलंदाज मित्रांनो, त्यांची खेळण्याची शैली, त्यांची गोलंदाजी करण्याची शैली, त्यांची फलंदाजी करण्याची शैली, मी तर असंच म्हणेन की देव जेव्हा एखाद्या माणसाला जन्म करण्याचा साचा बनवतो ना, त्यावेळेला मात्र यांच्यावरती थोडासा जास्त आशीर्वाद ठेवतो की काय, कारण की स्टायलिश तर दिसतातच, खेळतात पण स्टायलिश आणि त्यांचा खेळ देखील तेवढा सुंदर देखील असतो आणि हेच मात्र ओमने संपूर्ण दिवसभर दाखवलंय. यावेळेस मात्र आखूड टप्प्याची लाईन होती, लॉफ करायचं होतं, ऑन साइडला पूल केलाय, पूल मात्र सक्सेसफुल होत नाहीये. क्षेत्राच्या चेंडूच्या खालती येतोय, अक्षयने कंप्लीट केलाय कॅच. 1 मोर विकेट ऍडेड इन टू द कार्ड आणि इथे मात्र सफलता प्राप्त होते ओम यांना. साठी मी तर एकच लाईन म्हणेन, पाने निकले हो जो मंजिल वो मकाम भी मिल जाएगा, पाने निकले हो जो मंजिल वो मकाम भी मिल जाएगा. तुम पहल तो करो 15 गांव फेडरेशन, वो काफिला तुम्हारे साथ खुद ब खुद जुड़ जाएगा. आणि काफिला जुडलाय मित्रांनो हा 15 गाव फेडरेशनचा. असंख्य सारे खेळाडू वर्ग तुमच्या समवेत जुडले गेलेत, असंख्य सारे चाहते वर्ग तुमच्या समवेत जुडले गेलेत, असंख्य सारे स्पॉन्सर युट्यूबच्या माध्यमातून मॅचेस पाहून तुम्हाला स्पॉन्सरशिप देत आहेत. अजून काय पाहिजे मित्रांनो तुम्हाला? अजून देखील अशा क्रिकेटच्या स्पर्धा आहेत तिथे युट्यूब पोहोचलेलं नाहीये. तुमच्याकडे समालोचक आहेत, तुमच्याकडे पंच आहेत, तुमच्याकडे खेळाडू आहेत, तुमच्याकडे स्पॉन्सर आहेत, तुमच्याकडे सर्व काही आहे. मित्र एवढंच म्हणेन की क्रिकेट खेळण्यासाठी तुमचा जणू काय जन्म झालाय की काय. ओरपी चेंडू होता, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहतोय जवळजवळ या संपूर्ण मॅच वरती पकड पूर्णपणे वर्चस्वाने दाबली गेली आहे. पकड मजबूत केली आहे, मूठ मात्र घट्ट आवडली आहे, ती म्हणजे टीम चांदेवाडी मुसाडने. थोडासा अंधार वाढलाय. मी आधीच सांगितलं होतं की बॅड लाईट इम्पॅक्ट इथे स्वीकारला जाणार नाहीये. आजचा संपूर्ण दिवस खूप आनंददायी राहिला.
आज संपूर्ण दिवसभर क्रिकेटमय राहिला, आज संपूर्ण दिवसभर हा मैत्रीपूर्व नात्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा नात्यांना उजाळणी देणारा राहिला. सर्व काय आज संपूर्ण दिवसभर एन्जॉय करता आलं. संपूर्ण दिवसभर हा निश्चित स्वरूपाने गोड आठवणींचा राहिला. श्री काळभैरव चषक 2025 पर्व पहिलं नाहीये मित्रांनो, हा गर्व पहिला आहे, तो मात्र तुम्ही सिद्ध करून दाखवलाय, याच्या शंकाच नाहीये. यस, लहान मुलं देखील एन्जॉय करतायत, नाचतायत, या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. बघा महादेवजी उतेकर ज्यांनी संपूर्ण दिवसभर आपली सेवा दिली, आपला गोड आवाज प्रत्येक क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. महादेवजी उतेकर प्लीज तुम्ही जाऊ नका, तुम्ही थांबावंच लागेल. चोरवडे गावचा आवाज आहे हा, तर प्लीज उतेकर साहेब तुम्ही कुठेही जाऊ नका प्लीज. त्याचबरोबर आपण पाहतो की दिलीप सर यांचा देखील आवाज आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. सर्वांचा आपण आभार व्यक्त केलं पाहिजे. बघा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असतात, एक दिवस काय करा, लाईव्हला मॅच बघा आणि म्यूट वरती ठेवा, मॅच बघायची मजा नाही येणार जोपर्यंत समालोचका आवाज त्याला मिळत नाही तोपर्यंत. त्यामुळे समालोचक कसाही असला तरी चालेल, पण तो आपला आहे हीच भावना ठेवा, कारण की तो आहे म्हणून स्पर्धेला गोडवा निर्माण झालाय. आणि नक्कीच उतेकर साहेब तुमचं खूप मोठं योगदान राहिलं या स्पर्धेसाठी, आभार व्यक्त करूया. दिलीप साहेबांचा आपण आभार व्यक्त करूयात. भरपूर सारे समालोचक थोडा वेळ इथे देत होते, थोडं समालोचन मी त्यांचं ऐकत होतो, खूप बरं वाटलं आणि खूप मजा देखील आली. शेवटचे चेंडू आहेत 4 आणि खूप मोठ्या धावसंख्येचा पल्ला तुम्हाला इथं गाठायचा आहे. बॅक टू बॅक दुसरा विजयाचा मोहरा आणि दुसऱ्या विजयाची पताका फडकवली जाणार का? अगदी आपण पाहतो की 4 चेंडू दूर असतील चांदिवडी मुसाड टीम. बघा टीम चांदिवडी मुसाड यांच्याबद्दल तर मी एवढंच म्हणेन, जिद तो जिद्द ही सही, आत्मसन्मान से बढ़कर कुछ भी नाही. आणि आत्मसन्मानासाठीची लढाई त्यांची प्रत्येक वेळेला राहिली आहे. आणि आज देखील आपण पाहतो की त्याच जोशामध्ये, त्याच ताकदीने, त्याच पोटेन्शियलने, त्याच ऊर्जेने आणि त्याच धमकेने इथे मात्र त्यांनी खेळ दाखवला. आणि ज्यामुळेच की आपण पाहतो की वन साइड निघून आलेत या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये, आणि मेगा फायनलची ट्रॉफी उचलण्यासाठी ते मात्र सज्ज झालेत. धीम्या गतीने टाकलेला चेंडू रुपेश सामने रघु सुर्वे यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. मला वाटलं होतं की रुपेशच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय की काय. मित्रांनो याच पंचकृषीमध्ये या खेळाडूने आपल्या गोलंदाजीच्या वेगावरती मोठमोठ्या फलंदाजांना अक्षरशः शांत ठेवलंय. एकेकाळचा मोठा ब्रिलियंट गोलंदाज म्हणून रुपेश चांदीची प्रत्येक वेळेला ओळख राहिली. आणि पेंदर गावामधून खेळत असताना भरपूर वेळा वादविवाद देखील झाले रुपेशला घेऊन, परंतु त्या सर्वांवरती त्यांनी मात्र मात मिळवली आणि आपला जेन्युइन क्रिकेटचा खेळ दाखवत पेंदर गावाला एक वेगळा सूर्योदय दाखवला विजयाचा. असा रुपेश चांदे अगदी एसटीच्या पाठी आपण पाहतोय, जो मात्र एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बघा आपण त्या घरामधून बिलॉंग करतो जिथे मात्र घराचा गाडा पहिला वाढायचा असतो. क्रिकेट हे पॅशन आहे, ते जोपायचं आहे, परंतु आपल्यावरती असलेली जबाबदारी ती आधी पेलवायची. आणि याच बरोबर आपण पाहतोय बॅक टू बॅक दुसऱ्यांदा इथे मात्र आपण पाहतोय विजयी संघ आपल्याला पाहायला मिळतोय चांदेवाडी मुसाड. चॅम्पियन 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 एव्हरीबॉडी नोस champion, champion, champion.
आणि काही चेअर आपण व्यासपीठाच्या समोर ठेवा. जे मान्यवर असतील ते व्यासपीठावरती बसतील, खेळाडू मित्र खाली बसतील. तर चला या दोन्ही टीम मुसाड चांदेवाडी असेल त्याचप्रमाणे जय गणेश पोसरे असेल, आपण देखील खेळाडू वर्ग आपण सर्वांनी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. आणि मित्रांनो खरोखरच आपलं भाग्य आम्हाला आदरणीय सन्माननीय आमचे प्रशांत दादा पुजारी सर हे आम्हाला जोडले. थँक्यू सो मच प्रशांत सर. काय सुंदर समालोचन, काय कॉमेंट्री आपण ऐकली आणि नक्कीच आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुम्ही नवी मुंबईचा एक टॅलेंट, नवी मुंबईचा गोड आवाज आहात, आम्हाला जोडले गेलात शेवटच्या क्षणाला. त्याबद्दल मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. विनंती करेन आपण थांबा थोडं, तुमचा पुन्हा एकदा शुभ सन्मान केला जाईल. यस नक्कीच फोटो सेशनमध्ये आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. प्रशांत सर पुजारी आणि लगेच आयोजक वर्ग असतील त्यांना विनंती करेन आपण चेअर्स अरेंज करायचे आहेत व्यासपीठाच्या समोर आणि त्यानंतर मात्र प्राइज सेरेमनीला सुरुवात होईल. अक्षय चांदे आपण इकडे यायचं. अक्षय चांदे आपण लगेच या. सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणून तुम्हाला सिलेक्ट केलंय आणि आपण ते रिसीव्ह करा. त्यानंतर जे फायनलचा मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच आहे